श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 27 मे या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी. ही अधिक मासातील अधिक महिन्यातील पहिली एकादशी. आता अधिक महिना सुरू होऊन 8 दिवसांच्या वर होऊन गेलेला आहे, पण अजूनही तुम्ही काही विशेष साधना उपासना काही केली नसेल, तुम्हाला बघा जमलं नसेल, अगदी तुमच्या दररोजच्या ह्या कामानिमित्त किंवा काहीतरी कारणांनी काहीच करणं शक्य झालेलं नाही. पण 27 मे म्हणजेच उद्या दिवस मात्र मिस करू नका, कारण की अधिक महिन्यातल्या एकादशीचं महत्त्व काही वेगळंच आहे. अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांच्या अवतारांची पूजा केली जाते, हे तर तो अगदी सर्वांनाच माहिती आहे. आणि एकादशीचा दिवस हा मुळातच भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा हा दिवस आहे. आणि म्हणूनच या दिवशी नक्की काय करावं तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या 27 मे आणि या दिवशी अधिक मासातील कामदा एकादशी आहे. तर या दिवशी काय करावं तर बघा, इतर वेळी तुम्ही उपवास करत नसाल एकादशीचा तरी या एकादशीचा उपवास नक्की करा. त्यामुळे पापाक्षय होतो, मन शुद्ध होतं, सकारात्मक बनतं. त्याचबरोबर आर्थिक मानसिक आणि कौटुंबिक अडचणी कमी होण्यासाठी तुम्ही या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंकडे अगदी मनोमन प्रार्थना करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी विष्णू सहस्रनाम म्हणावं किंवा विष्णू सहस्रनाम श्रवण करावं. किंवा अगदी बघा, तुम्हाला हरिपाठ येत असेल तर हरिपाठ तरी या दिवशी नक्की म्हणा. भगवान श्रीहरी विष्णूंच्या एखाद्या मंत्राचा जप या दिवशी नक्की करावा. काही फार मोठं बघा वेगळे मंत्र माहीत नसले तरी काही हरकत नाही. अगदी बघा, तुम्ही विठ्ठल 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 म्हटलात तरीसुद्धा तुमची साधना ही ईश्वरापर्यंत पोहोचणार आहे. त्या नामामध्ये एवढी ताकद आहे. तर 27 तारखेला म्हणजेच उद्या सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची किंवा तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाचा फोटो असेल तर त्याची पूजा करावी. सकाळी सकाळी पूजा करून घ्यावी. त्यानंतर तुळशीपत्र अर्पण करावं. एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं काढली जात नाही, तोडली जात नाहीत, तर ती आदल्या दिवशी काढून ठेवू शकता आणि एकादशीच्या दिवशी ती पांडुरंगाला तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर पिवळी फुलं जर तुम्हाला मिळाली तर पिवळ्या फुलांचं महत्त्व बघा विष्णू पूजेमध्ये असतं. तर पिवळी फुलंसुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना त्याचबरोबर पांडुरंगाला नक्कीच अर्पण करा. म्हणजे नक्की काय करायचं, तुम्हाला सकाळी लवकर उठून पांडुरंगाची पूजा करणं शक्य असेल तर ते करा. जर तुम्हाला कामावर जायचं आहे तर सकाळी तुम्ही पूजा करत नाही तर संध्याकाळी केली तरीसुद्धा चालेल, पण अगदी मनापासून तुम्ही पूजा करा. आणि श्रीहरी विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र त्याचबरोबर पिवळं फूल अर्पण करायचं आहे. सुरुवातीला म्हटलं तसं विष्णू सहस्रनाम किंवा हरिपाठ किंवा भगवद्गीतेचा बघा 15वा अध्याय आहे. यापैकी काहीही तुम्ही श्रवण करू शकता किंवा पठनही करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर अधिक मासामध्ये दानधर्म करणं आणि तो एकादशीला जर तुम्ही करणार असाल तर त्याचं पुण्य जे आहे ते अधिक पटीनं तुम्हाला मिळत असतं. त्याचबरोबर या दिवशी गाईला चारा खाऊ घालणं, त्याचबरोबर वस्त्रदान, अन्नदान, गरजूंना गरज असणाऱ्या वस्तूंचं दान करणं, त्याचबरोबर पक्ष्यांसाठी पाणी बाहेर ठेवणं, धान्य देणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. साध्या गोष्टी आहे बघा, अगदी साध्या आहे. काही नाही तर तुमच्या बघा गॅलरी असेल, गच्ची असेल तर तिथे तुम्ही उन्हाळ्याचे आता दिवस आहेत त्यामुळे
उन्हाळा असल्यामुळे एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी पक्ष्यांसाठी ठेवू शकता. मुक्या जीवांची तहान भागवणं हे देखील खूप मोठं पुण्यदायी काम आहे. आणि एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावून तुळशीची पूजा नक्की करावी. काही गोष्टी मात्र या दिवशी टाळाव्यात, त्या म्हणजे तामसिक अन्न भोजन करू नये, वादविवाद करू नये, भांडणं टाळावीत, कांदा लसणाचं सेवन या दिवशी करू नये, सात्विक जेवण करा. त्याचबरोबर मांस मच्छी जे आहे तर ती खाऊ नये. त्याचबरोबर भात खाऊ नये. बघा, खोटं बोलणं, कुणाला फसवणं या गोष्टींपासून या दिवशी लांब राहा. तर एकादशी ही फक्त उपवास करायची तिथी नाही, तर मन, शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा हा दिवस मानला जातो. तर अधिक महिन्यात ही साधना केल्यानं मन स्थिर होण्यास आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. असं होतं ना, तर बघा कधी की कामावर जायचं आज मनच नाही आहे, काम करायची इच्छाच नसते, एनर्जी नसते, काही नवीनच नवीनच करावं वाटत नाही. तर अशा व्रतांनी ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये पुन्हा येत असते. असे अनुभव प्रत्येकाने घेऊन बघावं. भक्तिभावानं जरी तुम्ही फक्त विठ्ठल विठ्ठल बघा, जरी तुम्ही एकादशीच्या दिवशी नाव घेतलं तरीसुद्धा तुमच्या विचारामध्ये होणारा बदल नक्कीच तुम्ही अनुभवाल. हो, पण नाव घेताना तुम्ही कुठलेही स्तोत्र म्हणताना किंवा ऐकताना पूर्ण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नाहीतर इकडे आपण जप चालू आहे आणि मनात वेगळेच विचार आहेत, तर या जपाला, नामस्मरणाला काहीही अर्थ नाही. फक्त तुम्ही तुमचा वेळ कुठेतरी घालवताय असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे जे काही नाव तुम्ही घेताय त्या प्रत्येक नावाकडे तुमचं लक्ष पाहिजे. आतून ईश्वराबद्दल प्रेम, कृतज्ञता वाटायला हवी. इतक्या श्रद्धेनं, भक्तीनं जर तुम्ही या दिवशी ईश्वराचं नाव घ्याल तर त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. बघा, मान्य आहे की ही गोष्ट लगेच जमणार नाही. कारण आपण जेव्हा जपमाळ हातात घेतो किंवा ईश्वराचं नाव घ्यायला सुरुवात करतो तेव्हा मन भटकत असतं, अगदी सगळ्यांचंच भटकतं. पण जसं आपण नामस्मरण सुरू करतो तर बघा, पुन्हा त्या जागेवर आणायला, पुन्हा मन भटकत असतं, पुन्हा जागेवर आणायचं आणि ईश्वराच्या नावाने तल्लीन व्हायचं. हा एक बघा अभ्यासाचा भाग आहे. हळूहळू तुमची प्रॅक्टिस करून तुम्ही ही गोष्ट नक्की तुम्हाला जमेल. नक्की करून बघा. या एकादशीपासून तुम्ही सुरुवात तर करून बघा. तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.